वळूयात पुढच्या बातमीकडे। अभिजित पानसे मिसिंग लिंक मध्ये अडकलेत। तर कालच उद्घाटन झालेल्या मार्गावर आज वाहतूक कोंडी पाहायला मिळते। पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर कोंडी कायम आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक कोंडी पिच्छा सोडत नाही। सध्या हे चित्र कायम असल्याचं दिसतंय। कालच मोठ्या दिमाखात या मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं, मात्र वाहतूक कोंडीचा फटका काल सुप्रिया सुळे यांना बसला आणि आज सकाळी मनसे नेते अभिजित पानसे यांना सुद्धा बसलाय आणि त्यांनीही वाहतूक कोंडी सोशल मीडियावर शेअर करत नाराजी व्यक्त करून काल उद्घाटन झालेला मिसिंग लिंक मिस झाला असून त्याबद्दल जवळच्या पोलिसात तक्रार द्यायची अशी टिप्पणी सुद्धा केली। नमस्कार, मी अभिजित पानसे आणि मी पुण्याहून मुंबईकडे येतोय आणि मी इथे घाटात आहे। मला एक पोलीस स्टेशन कोणाला माहिती असेल तर तुम्ही सांगितलं तर बरं होईल, कारण मला मिसिंगचा रिपोर्ट द्यायचा आहे। कारण मिसिंग लिंक इज मिसिंग। काल उद्घाटन केलेलं मुख्यमंत्र्यांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आणि आज तर या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले अभिजित पानसे स्वतः आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेत। पानसेजी, तुम्ही किती काळ या सगळ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकला होता आणि कालच अगदी दिमाखात मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं होतं आणि आजच वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळतंय? मला तेच एक प्रश्न तोच आहे माझा। काल एवढी जर तयारी होती, बरं मिसिंग लिंकचा उपयोग फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच करणार असतील तर सामान्य माणसांना सांगून ठेवायचं ना की तो फक्त आमच्याकरता आहे, बाकी तुमच्याकरता घाट तसाच आहे, ट्रॅफिक तसंच आहे, बंद पडलेल्या गाड्या तिथेच उभ्या राहणार। या सगळ्यात काल एवढ्या दिमाखात उद्घाटन केलं, आनंद वाटला सगळ्यांना। मिसिंग लिंक म्हणू नका म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याला कनेक्टिंग लिंक म्हणा, पण कनेक्टिंग लिंकनी सीएम साहेबांना सांगायला पाहिजे पुन्हा ती कनेक्टिंग लिंक तुमची मिसिंग आहे आज, त्यामुळे मिसिंग लिंक हेच नाव बरोबर वाटतंय आज मला। पानसेजी, खरं तर काल मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की आता कधीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही, मात्र दुसऱ्याच दिवशी चित्र अशा पद्धतीचं पाहायला मिळालं। तुम्ही एक व्हिडिओ सुद्धा काढलेला आहे, तुम्ही व्हिडिओ शेअर करताना मुख्यमंत्र्यांना टॅग वगैरे केलंय का? तुम्ही काही याबद्दलची त्यांना माहिती कळवली आहेत का? नाही, मी इकडे एमएसआरडीचे आणि इकडे तिकडे अधिकाऱ्यांना फोन करत बसलो। मला काय 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 माहितीये ना, तुम्ही स्पष्टता द्या। कामं नाही झालीत का? घाईघाईने उद्घाटन केलंय का? बैल कापल्याचं रक्त साफ करायचंय का? काय ती स्पष्टता? 1 जून पासून दोन्ही रस्ते चालू होतील, मुंबई पुणे, पुणे मुंबई। तर याची स्पष्टता नसेल आणि आजपासून म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणले काल की आजपासून कधीच पुन्हा ट्रॅफिक होणार नाही किंवा ट्रॅफिक मध्ये अडकणार नाही, हे ते त्यांच्याकरता म्हणल्याचं मला वाटतंय। त्यांची गाडी कधी ट्रॅफिक मध्ये अडकत नाही, उपमुख्यमंत्र्यांची गाडी कधी ट्रॅफिक मध्ये अडकत नाही, याच्याविषयी ते स्टेटमेंट आहे असं मला वाटायला लागलंय। ते म्हणजे हे उद्घाटन म्हणजे एक राजकीय अजेंडा म्हणावं का याला? 1 मे महाराष्ट्र दिन। बरं, तुम्हाला हे रिव्हर्स इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला 1 मेला करायचं होतं ना, वर्षभर करायचं, मागे लागायचं त्याच्यात काय जे काय असेल तुमचं जे काही कामं असतील। ट्रॅफिक ही गोष्ट मुंबईच्या माणसाला नवीन नाही, पण उगाच आशा आकांक्षा दाखवत तुम्हाला आता अर्धा पाऊण तास आधीच मुंबईला आम्ही पोहोचू या रस्त्याने, आनंदात आम्ही सगळे सकाळी 7 वाजता निघालो, ते पुन्हा एकदा दीड तास जर ट्रॅफिक मध्येच घाटात। आणि का तर मिसिंग लिंक काल उद्घाटन केलेलं मिसिंग लिंक आज जर बंद ठेवण्यात येत असेल तर मला असं वाटतं याचं उत्तर प्रशासनाने द्यायला हवं। पानसेजी, तुम्ही नेमकी किती वेळ अडकला? त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ सगळा काढलेला आहे, त्यानंतर किती वेळ लागला तुम्हाला तिथून बाहेर पडण्यासाठी? 1.5 तास तर तिकडे नुसतं 12 मिनिटां 13 मिनिटाच्या रस्त्याला जर तुम्हाला 1.5 तास लागत असते, ते अगदी मी थांबून कंटाळून उतरलो तेव्हा थोडं थोडं पुढे, तुम्ही जर व्हिडिओत बघितलं तर थोडं थोडं पुढे जायला लागलं तोपर्यंत अगदी जागेवर। म्हणजे मला एक कळत नाही की जर काल उद्घाटन केलंय ना तुम्ही, काल मिसिंग लिंकचं उद्घाटन केल्यानंतर आज तो का बंद आहे, का आडवा ट्रक तिथे ठेवलेला आहे, काय नेमकं झालंय, काय की लोक त्या अनुषंगाने निघतात। केवळ अभिजित पानसे निघतो नाही, अनेक लोक आहेत जी मुंबई पुढे प्रवास करत असतात, आपापल्या कामांना असतात। कालच्या सगळ्या आश्वासनांमध्ये आजपासून तो सर्वसामान्यांसाठी खुला होईल असं आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिलं आणि त्याच्यानंतर तो वेळ कॅल्क्युलेट करून जेव्हा माणसं निघतात तेव्हा तो अर्धा पाऊण तास लवकर तसं 1.5-2 तास उशीर घाटामध्ये फक्त जर होत असेल तर मला वाटतं की हे कठीण आहे। नक्कीच पानसेजी, तुमच्या आता बोलण्यातून आणि त्या व्हिडिओ मधून सुद्धा तुम्हाला झालेला मनस्ताप कळलेला आहे, त्यामुळे या सगळ्यावर आता मुख्यमंत्री आणि संबंधित प्रशासन काही उत्तर देईल का हे आपण पाहावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।